खूप आभार व्यक्त करतो की माझ्यावर टाकलेली आहे की जो दीर्घकाळ अनुभव असेल, आमच्या परिवाराचा अनुभव असेल, तो कामी येईल आणि जी काही मोठी जिम्मेदारी आहे त्याला पार पाडण्यात मला शक्ती ह्या परिवारामार्फतच मिळणार आहे आणि हे माझ्या जनतेची शक्ती माझ्या पाठीशी असल्यामुळे मी चांगल्याने नाईक कुटुंबाची सत्ता अनेक गेली वर्ष या महाराष्ट्र राज्यावरती होते. अखेरीस त्याला मध्ये खंड पडला, परंतु आता पुन्हा एकदा तुमच्या रूपाने कॅबिनेट मंत्री स्वरूपात तुम्हाला नाईक कुटुंबाला ही संधी दिलेली आहे. काय सांगाल, काय भावना आहे? हे मागच्या 10 वर्षापासून परिवारात समजा किंवा आमच्या नाईक घराण्यात हा मंत्रिपदाचा थोडंसं 10 वर्षापासून तिथे गॅप पडलेला आहे. पण आता संधी मिळालेली आहे. तर माझं मत एवढंच आहे की सन्मान्य दादांनी जे काही जिम्मेदारी दिलेली आहे विषय होता, पण आज पूर्ण महाराष्ट्राचा विषय राहील. म्हणून आवश्यक आहे खाते वाटप झाल्यानंतर जो कोणताही खाता मिळेल त्या खात्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात कसं काम करता येईल आणि प्रत्येक जनतेचं कसं काम करता येईल हे ते खाते वाटप झाल्यानंतर त्याचा विषय आहे. म्हणून माझं मत आहे की आज रात्री जर खाते वाटप झाले तर त्याच्यावर मग पुढचं कसं आपल्याला पुढचं भविष्यात कसं काम करायचं ते त्याच्यावर अवलंबून आहे. पण धाकधूक होती आज जोपर्यंत तुमच्या मंत्रिपदासाठी फोन येत नव्हता तोपर्यंत? नाही तो किस्सा काय होता, म्हणजे कारण नाही काय त्याचा अनुभव होता, तुम्ही पहिल्यांदाच या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जात होते. नाही कसं आहे, आता माझे वडील पण एवढ्या वेळेस मंत्री झालेले आहेत, तर मला एक माहिती होतं की एक प्रोटोकॉल फॉलो होतोय. एक तर गटनेत्याचं किंवा महत्त्वाच्या नेत्याचा एक फोन येतो की तुम्हाला मंत्रिपद घ्यायचे